आपण सामान्य मनुष्य विचार करत असताना जास्तीत जास्त आपल्या कुटुंबाचा विचार करतो, आपल्या कुटुंबाचं कसं कल्याण करता येईल त्याचा विचार करतो, जास्तीत जास्त एखादा व्यापक झाला तर गावाचा विकास कसा करता येईल याचा आपण विचार करतो, एखादा त्याच्याही पेक्षा व्यापक झाला तर आपल्या शहराचा विकास कसा करता येईल एवढा विचार करतो, एखादा महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल याचा विचार करतो, एखादा देशाचा विकास कसा करता येईल याचा विचार करतो. पण संत महात्मे मात्र जगाचा विचार करतात. म्हणून संत महात्म्याचं कार्य हे सर्वात व्यापक कार्य आहे. विठ्ठल 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 संतांचं कार्य हे अत्यंत व्यापक कार्य आहे. म्हणून ज्ञानोबराय जरी अलंकापुरीमध्ये ज्ञानोबरायचा अवतार झाला असेल तर ज्ञानोबराय फक्त अलंकापुरीचाच उद्धार व्हावा अशी भावना करत नाही, किंवा तुकोबराय देहू क्षेत्रामध्ये अवताराला आले म्हणून तुकोबराय देहू क्षेत्रातीलच लोकांचा उद्धार करतात असं नाही. तर संत महात्मे जरी एका देशात एका गावात अवताराला आले असेल तर त्यांचं कार्य मात्र व्यापक असतं. ते जगाचं कल्याण करतात. महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे, देह कष्टविधी परोपकारे, देह कष्टविधी परोपकारे, देह कष्टविधी परोपकारे, काय वाढो आधार पुरे वारे, काय वाढो आधार पुरे वारे, काय वाढो आधार पुरे वारे, काय वाढो आधार पुरे वारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. महाराज म्हणतात संतांच्या विभूती या जगाच्या कल्याणाकरताय. येथे उपकारासाठी आले राजा वैकुंठी, आले राजा वैकुंठी, आले राजा वैकुंठी, येथे उपकारासाठी आले राजा वैकुंठी, आले राजा वैकुंठी, आले राजा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संत महात्मे जेव्हा विचार करतात ना किंवा व्यापक दृष्टीने विचार करतात, म्हणून गावाचा नाही शहराचा नाही तर संत महात्मे जगाचा विचार करतात. म्हणून नाथबाबा म्हणतात धन्य जगी तोची एक, जगामध्ये तोच एक धन्य आहे. कोण? जो हरी रंगी नाचे. कोण जगामध्ये धन्य आहे? धन्यतेच्या बाबतीमध्ये महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केले की अनेक जण जगामध्ये धन्य आहेत, पण इथं महाराज सांगतात जो हरीच्या रंगामध्ये नाचतो तो खरा धन्य आहे. धन्य महाराज अनेक ठिकाणी सांगतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जे अंतकरणामध्ये ज्यांच्या दया आहेत ते सुद्धा संसारामध्ये धन्य आहे. किंवा महाराज धन्यता सांगत असताना म्हणतात आपुली आहेता जो असे जागता, 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 धन्यवादा पिता जागता, धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात तो धन्य आहे. कोण? आपुल्या हिता जो असे जागता, जो आपल्या हिता जागता असे, आपल्या हिता करता जो जागा आहे, आपलं कल्याण व्हावं याच्या करता जो जागा आहे तो धन्य आहे. असा जो हिता करता जागा आहे महाराज म्हणतात त्याची माता पिता सुद्धा धन्य आहे. धन्य माता पिता धन्य गोत्रम धन्य कुलद्भवः,
धन्याच वसुधा देवे यत्र स्याद हरिभक्तता. ज्याच्या ठिकाणी हरीची भक्ती आहे, हरीची भक्ती जो करतो त्याची माता धन्य आहे, त्याचा पिता धन्य आहे, त्याचं कुळ धन्य आहे, नवे नवे समग्र धरणी माता धन्य आहे. असा हरिभक्त ज्या ठिकाणी राहतो म्हणून महाराज म्हणतात तो धन्य आहे जगामध्ये. अभंगामध्ये सांगत असताना नाथभाव म्हणतात धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. एक एक शब्द संत महत्वाचा आहे. धन्य जगी तोची एक, तोची आणि एक हे दोन जे शब्द आहेत ना, तोची चकारार्थ म्हणलं की बाकी त्यांची व्यावृत्ती केली. तो जगामध्ये धन्य आहे, पण इथं द्विरोक्ती दिसते. तोची म्हटल्यावर पुन्हा एक म्हणण्याची गरज नव्हती. धन्य जगी तोची एक, एक म्हटलं की बाकीचे गेले, तरी सुद्धा तोची शब्द वापरला आणि एकही शब्द वापरला. असे द्विरोक्ती काय केले बघा. ते वेदामध्ये श्रुती मातेने ब्रह्माचं चिंतन करत असताना एकम एव अद्वितीयम ब्रह्म, तिथं वर्णन करताना एकम एवम अद्वितीयम, तिन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. तिन्ही शब्द व्यावृत्ती करणारेच आहे. तीन शब्द काय वापरले, द्विरोक्ती करता येत नाही म्हणून तीन शब्द वापरले. तसं इथं द्विरोक्ती झाली ना, महाराज म्हणतात धन्य जगी तोची, तोची या शब्दाने बाकीच्यांची व्यावृत्ती करायची. तर बाकीचे कोण, महाराज म्हणतात तो जगामध्ये धन्य आहे. कारण जगामध्ये काय आहे, धन्यतेच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे अनेक मत आहेत. कारण अनेक जण काय म्हणतात, वेगवेगळ्या जणाला धन्य मानतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन वर्ग आहेत. देवाने जे जन्माला घातले ते तीन वर्ग जन्माला घातले. एक पशु पक्षी, दुसरा मनुष्य प्राणी, तिसरे देवता. हे तीन वर्ग या मृत्यू तलावामध्ये, पृथ्वी तलावावर किंवा जगामध्ये देवाने निर्माण केलेले आहे. त्यामध्ये पहिला जो वर्ग आहे पशुचा वर्ग, त्या पशुच्या वर्गाला तर धन्य म्हणताच येत नाही. कारण देवाने किंवा शासनाने त्यांची निंदा केलेली आहे किंवा ते आधम योनीमध्ये आहेत म्हणून त्यांचं धन्य म्हणून कुठेही वर्णन केलेलं नाही. उलट धन्यता ज्याच्यामुळे मिळते, ज्या परमात्म्यामुळे, ज्या परमार्थामुळे धन्यता मिळते, तो परमार्थ म्हणजे काय हेच पशुला कळत नसल्यामुळे त्यांना धन्य म्हणता येत का, असं म्हणता येतं काय एखादा धन्य धन्य तो गाढव, नाही म्हणता येत. कारण ते आदम, त्याला तो धन्य नाही म्हणून तर त्याला आदम योनी मिळाली. म्हणून पशु पक्ष्यांना आपल्याला धन्य म्हणता येत नाही, त्यांना धन्यता देता येत नाही. पशु पक्ष हे धन्यतेच्या यादीमध्ये बसत नाही. दुसरी आहे यादी, त्यामध्ये देवता आहे. तर देवता जे आहेत ना ते धन्य आहेत. त्यांना काही काही धन्य मानतात. कोण धन्य मानतात, जे कर्मठ लोक आहेत ना, कर्मठ लोक, कर्म करणारे लोक, ते देवता लोकांना धन्य मानतात. का बरं, ते म्हणतात आपण मृत्यू लोकांमध्ये राहतो, सामान्य राहतो, पण देवता लोक ज्या ठिकाणी राहतात ना त्यांचं नगर सामान्य नाही. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं काय, आपण रस्त्याने निघालो तर आपल्या सडक आहे. कशा सडक आहे आपले रस्ते पाहायला गेलं तर सगळे खड्डे आहे की नाही. गाडीत बसल्यानंतर जर रस्त्याला निघालो, आता रस्ते चांगले झाले म्हणा, तर पूर्वी तर असे रस्ते होते आपले, आपण गाडीत बसून जर रस्त्याने निघालो की सगळे 84 आसन त्या गाडीतच व्हायचे. असे रस्ते एवढे खड्डे. पण आता रस्ते सुद्धा चांगले झाले. मृत्यू लोकांचे रस्ते जर आपण पाहायला गेलो तर सामान्य रस्ते. त्या दृष्टीने देवतांच्या रस्त्याचा विचार केला तर आपण चिंतामणीच्या सडका आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, आपल्या सामान्य सडका आहेत. पण इथं आपल्याला प्यायला झालं तर काय मिळतं, प्यायचं झालं तर कधी कधी शुद्ध फिल्टरचं पाणी आपल्याला इथं प्यायला मिळत नाही. तिथं देवता लोकांना काय, स्वर्गामध्ये अमृत पिण्याकरता आहे. म्हणजे त्यांचं पिणंही चांगलं आहे, त्यांचं खाणंही चांगलं आहे. त्यांना फिरण्याकरता, आपल्याकडे जर फिरायचं म्हटलं की येड्या बाबळीचे सगळ्या, आमचे गुरुवारी शांतीप्रभा बाबा सांगत असतात, जगामध्ये कल्पतरूचा वृक्ष पाहायला मिळत नाही, रस्त्याने निघाले तर सगळे येड्या बाबळीच. तसं आपल्या मृत्यू लोकांमध्ये फिरायला निघालो तर जिकडे तिकडे झाडही नाही, वृक्षही नाही, तसे पाहिजे तसे. पण तिथं जर गेलो तर तिथं ज्ञानोबा म्हणतात तिथं काय, कल्पतरूचे आराम, कल्पतरूचे बगीचे आहेत तिथे, कल्पतरूचे आणि कल्पतरूचे वृक्ष असल्यामुळे आपल्यापेक्षा तिथला लोक आहे श्रेष्ठ आहे. मग तिथला लोक श्रेष्ठ असल्यामुळे कर्मठ लोक काय म्हणतात, देवता लोक काय धन्य आहेत. म्हणून ते म्हणतात, म्हणते संसारी जन्मी जय, यज्ञाधिक कर्म की जय, मग स्वर्ग सुख भोगी जय मनोहर. इथं जन्माला यावं, यज्ञाधिक कर्म करावं.